नमस्कार, मी अलका धुपकर। यंदा पहिल्यांदाच 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन ॲडमिशन सुरू करण्यात आली आहे। ऑनलाईन ॲडमिशनचा घोळही त्याच्याबरोबरच सुरू झालाय। हा घोळ म्हणजे नेमकं काय झालेलं आहे त्याबद्दलची विशेष मोहीम IBN लोकमतनं तुम्हाला दाखवलीच। हताश झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि तितकाच गोंधळलेला शिक्षण विभाग याबद्दलच्या बातम्या तुम्ही IBN लोकमतवर पाहिल्याच आहेत। पण आता या सगळ्याच्या पुढे होणार आहे काय? कारण अजून प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये। कॉलेज कधी सुरू होणार आहेत हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मुंबई ठाणे विभागापुरती ही असलेली ऑनलाईनची पद्धत पुढच्या वर्षी चक्क राज्यभरात लागू करण्याचा विचार आपल्या शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। हा विचार प्रत्यक्षात आला तर किती गोंधळ होईल याची कल्पना आत्तापासूनच पालक आणि विद्यार्थी करायला लागलेले आहेत। आणि त्या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी आमचा हा विशेष कार्यक्रम आहे, ऑनलाईनचा जनता दरबार। या सगळ्यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या प्रमुख विजयशीला सरदेसाई आपल्या सोबत असणार आहेत आणि आपल्या सोबत असणार आहेत ऑनलाईन प्रवेश समितीचे सदस्य सुधीर चितळे सर, नभा चव्हाण जे शिक्षण विभागाचे उपसंचालक आहेत आणि प्राध्यापक गणेश विशे जे ज्ञानसाधना कॉलेजचे प्राचार्य आहेत। हे सगळे ऑनलाईनच्या जनता दरबारामध्ये चर्चा करणार आहेत की ऑनलाईनचा गोंधळ नेमका काय झालेला आहे आणि त्या सगळ्यावर आता काय केलं जाणार आहे। खरं म्हणजे शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रॉमिस दिलेलं होतं की आम्ही या कार्यक्रमामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांची उत्तरं देणार आहोत। पण आज त्यांनी दिलेलं प्रॉमिस न पाळता ते आज येणार नाहीयेत या कार्यक्रमाला। त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या अनुपस्थितीत आपण हा जनता दरबार आता इथे सुरू करणार आहोत। माझ्या सोबत इथे पालक आहेत। हे पालक आलेले आहेत ठाणा, नवी मुंबई, त्यानंतर मुंबईमधल्या विविध भागांमधून आपल्या तक्रारी ते शिक्षणाच्या अधिकाऱ्यांकडे घेऊन आलेले आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो ऑनलाईन प्रवेश शिक्षण विभागाने का सुरू केला, तर त्यांचं म्हणणं असं होतं की ऑनलाईन प्रवेश सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही रांगा लावाव्या लागणार नाहीयेत, त्यांचा वेळही वाचेल। पण प्रत्यक्षामध्ये वेगळंच घडतंय। प्रवेश प्रक्रियेसाठी झाली ती ऑनलाईन पद्धत, पण आता तक्रारी सोडवण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना रांगा लावाव्या लागतात। या पालकांच्या तक्रारी नेमक्या काय आहेत, त्यांची म्हणणी काय आहेत आणि शिक्षण मंत्र्यांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत या आपण थेट जाणून घेणार आहोत। आता पहिल्या लिस्टला तुमचं नाव नाही ना, दुसऱ्या लिस्टला नाव नंबर येईल तर म्हणे आता नाही आहे ना, तर तिसऱ्या लिस्टला तुमचं नाव आहे आणि तिसऱ्या लिस्टला जर नाही आलं तर 5 तारखेला तुम्ही येऊन आम्हाला भेटा। म्हणजे जर मुलांची नुकसान जर अशी होत असेल तर आम्ही काय करणार? आज किती 3 तास झाले इकडे लाईनमध्ये क्यूमध्ये उभा आहे, परंतु त्याची काही फायदा नाही आहे। जवळजवळ मी आता 10 वाजल्यापासून मी लाईनला कामधंदा सोडून इथे आलेलो आहे, परंतु तिथे काही रिस्पॉन्स देतच नाहीत। बरं, तिथे नंबर आल्यानंतर मला सांगितलं तुम्ही पाटील सरांना तिकडे भेटा। या दुसऱ्या गेटवरती आलो, तिथून आतमध्ये जाऊनच दिलं नाही। तर इथे पण मी जवळजवळ 2 तास उभा राहिलो, जाऊन दिलं नाही। परत सांगितलं नाही, त्या काउंटरवरती येत आहे। इकडे ऑनलाईनच्या आहे संदर्भात काहीच कुठल्याही विद्यार्थ्याला बरोबर रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे। 2 तासापासून उभा आहे इकडे। पण काय झालं नाही, आता ते हे नंबर दिलेले, टोकन नंबर दिलेले, तर लाईनमध्ये उभं आहे मी एडेडसाठी फॉर्म बघलेला तर अनएडेडमध्ये आमचं नाव लागलं आणि 12,000 रुपये फी बघून ती त्या शाळेची मुलगी असून एवढी फी बघायला सांगताय। कॉमर्सचा फर्स्ट प्रेफरन्स देऊन सुद्धा आर्ट्सला 2 कॉलेज दिली आणि कॉमर्सला 1 दिलं, पण ते अनएडेडवालं दिलं आणि अनएडेडची फी आम्हाला एवढी परवडण्यासारखी नाही आहे। माझी मुलीचं नाव श्वेता टणक, तिला ठाण्यामध्ये ॲडमिशन पाहिजे होती, ती मिळाली, ग्रँटोला ॲडमिशन मिळाली। नंतर सेकंड मिळाली ती डोंबिवलीला मिळाली। मग ठाण्यामध्ये राहून ठाण्यातल्या लोकांना जर ॲडमिशन मिळत नाही, ठाण्यातल्या कॉलेजला काय फायदा आहे या ऑनलाईनचा? माझ्या मुलीला 408 मार्क आहेत आणि इथं लिस्ट लागलेली आहे, त्याला 390ला पण क्लोज झाली, 395ला पण क्लोज झाली आणि माझ्या मुलीला नाईट कॉलेज दिलं। नाईट कॉलेज मुलींना परवडेल का? माझ्या मुलीचं नाव स्नेहा रेपाळे, तिला 74% मार्क पडलेली आहे। 74% मार्क पडूनही पण तिला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज तिला भेटत नाही आहे आणि ऑनलाईनमुळं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे। पुढच्या वर्षी ऑनलाईन नकोच आहे आम्हाला, कारण पुढच्या वर्षी पण आमची मुलं आहेत ते। आपण बघितलं तक्रार केंद्रांवर रांगा लावून किती पद्धतीच्या वेगवेगळ्या तक्रारी ते सांगतायत। विजयशीला सरदेसाई मॅडम, मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आहे। तक्रारी आहेत हे खरं आहे, कारण काही प्रमाणात विद्यार्थी पालकांना माहिती नीट प्रमाणात मिळाली नव्हती, पण 11वीसाठी मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या शहरामध्ये ऑनलाईन पद्धत आणावी 11वीसाठी असा विचार सगळ्यात पहिल्यांदा कधी आला? ही नेमकी जी विचार प्रक्रिया होती, 1 महिना आधी हा निर्णय राबवण्यात आला। शिक्षण विभागाचा काय विचार झाला होता, किती बैठका झाल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यापर्यंत शिक्षण मंत्री पोहोचले होते? शिक्षण विभागाने 18 मे रोजी हा शासन निर्णय काढला, पण याआधी म्हणजे MMR क्षेत्रामधले जे मुख्याध्यापक आहे, प्राचार्य आहे, पालक आहे, यांच्याबरोबर माननीय मंत्री महोदयांनी विविध बैठका घेतल्या।
सगळ्यात पहिली बैठक झाली ती रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सगळ्या ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांची. त्यानंतर बैठक झाली ती पालकांच्या समवेत रुईया कॉलेजमध्ये झाली. पालकांचे प्रतिनिधीच्या समोर ही कल्पना काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर जे अल्पसंख्याक संस्थांचे प्राचार्य आहे त्यांच्याबरोबर बैठक होऊन, कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेगवेगळे घटक आहेत आणि त्याही पूर्वी शिक्षण विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील त्यांचे शिक्षण निरीक्षक आणि त्यांनी त्यांच्या झोनमध्ये डिटेल चर्चा प्रत्येकाशी करून त्यानंतर हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तुम्ही म्हणताय की सगळ्यांशी डिटेल चर्चा करून त्यानंतर शासन निर्णय निर्गमित झालाय. सुधीर चितळे सर, तुम्हाला मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. भवनचे संचालक म्हणून आणि ऑनलाईन समितीचे एक प्रमुख सदस्य म्हणून तुम्ही काम पाहताय. 18 मेला हा निर्णय झाला. 10वीचा रिझल्ट लागलाय जूनच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये आणि त्यानंतर तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इतक्या आयत्या वेळेला जो निर्णय घेण्यात आला असं वाटतं का तुम्हाला? 18 मेला हा निर्णय नाही झालेला आहे. 18 मेला गव्हर्नमेंट रिझोल्युशन निघालेलं आहे. ही प्रक्रिया आम्ही एप्रिलपासूनच चालू केलेली आहे. त्याबद्दल साधेभागात विचार केलेला आहे. ती कशी प्रक्रिया करायची ह्याच्याबद्दल बरेच विचार झालेले आहेत. पालकांच्या, प्राचार्यांच्या आणि इतर घटकांच्या अडचणी आम्ही समजून घेतलेल्या आहेत. पण बेसिकली कसं आहे की ह्याच्यात रांगा नाही लागणार ही जी गोष्ट आहे ना, ती एक मुळात चुकीचाच प्रवाद येतो. ज्या पालकांना रिझल्ट लागल्यानंतर 10, 15, 20 कॉलेजात जाऊन पावसात तडफडून रिक्षाचा खर्च करून एकीकडे आई जाते, एकीकडे मुलगा जातो, एकीकडे बाप जातो, ही जी लाईन आहे, फॉर्म घ्यायला एक लाईन, फॉर्म भरून द्यायला दुसरी लाईन आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्हाला 10 ठिकाणी 12 ठिकाणी जाऊन तुम्हाला मेरिट लिस्ट बघायची आहे. ह्या रांगा नक्कीच अवॉइड झालेल्या आहे. पहिली जी प्रक्रिया आहे, मुलांना SMS द्वारे पण माहिती मिळालेली आहे. त्यांना स्वतःचा एक लॉगिन ID दिला होता. त्याच्यावर गेल्यावर त्यांना त्यांची संपूर्ण माहिती मिळते. म्हणजे घर बसल्या किंवा कॉलेजात जाऊन केंद्रावर जाऊन तुम्हाला ही सगळी माहिती घर बसल्या मिळते. आता ह्या ज्या तक्रारीच्या रांगा आहेत त्या तक्रारीबद्दल आपण विचार करू. बरोबर आहे सर, तक्रारींबद्दल विचार करू. तुम्ही असं जे आत्ता मुद्दा मांडलाय की विद्यार्थ्यांना घर बसल्या सगळी माहिती मिळाली. माझ्यासोबत काही पालक आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. आता शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं, घरात बसून सगळं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही दिलंय, एका ऑनलाईनला क्लिक केलं की फॉर्म भरला जातोय. तुमचा काय अनुभव होता? खरोखर इतकं सोपेपणाने झालं का? नाही, अजिबात नाही. माझ्या मुलीला आम्ही फॉर्म भरला, पण जिथे आम्ही भरला आहे तिथे तिला मिळालंच नाही. भलतीचकडे मिळालं. तिथे आम्ही आज गेलो होतो, आम्ही ॲडमिशन पण घेतलं, पण तिला मॅथ्स हा विषय घ्यायचा आहे, पण तिथे तो नाही आहे. म्हणून तिकडच्या यांनी सांगितलं की तुम्ही इकडे ॲडमिशन घेऊ नका. त्यांनी मला तक्रार नोंदणीचा पत्ता दिला, तिकडे तुम्ही जा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. तुमची तक्रार नोंदवा म्हणून. मला इथे माझ्यासोबत दीपक देसाई बसले आहे. दीपकजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही स्वतः जेव्हा फॉर्म भरलात काय स्वरूपाचा अनुभव तुमचा आलेला होता? खरोखर एका क्लिकमध्ये हे सगळं? अजूनपर्यंत मी फॉर्म भरल्यापासून मला एकही SMS आलेला नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म भरल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये मला मी काय 5-6 कॉलेजेस दिली होती, त्या कॉलेजांच्या वेगळ्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं. नंबर आला, परंतु तिकडे ST कॅटेगरीमध्ये, मी पडतो ओपन जनरल कॅटेगरीमध्ये. ते ST कॅटेगरीमध्ये आल्यानंतर माझा सहजच आता म्हटलं ST कॅटेगरीचं आपण सर्टिफिकेट आणायचं. बरोबर आहे चितळे सर, बघतोय आपण मी 2-3 गोष्टी बोलतो. समोरासमोर विद्यार्थी. पहिली गोष्ट, लोकांनी अशी कल्पना करून घेतली आहे की ऑनलाईनमध्ये फॉर्म भरला की मला हवं ते कॉलेज मिळेल. ही जादूची कांडी नाही आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, जेव्हा तुम्ही प्रेफरन्सेस भरता, गेल्या वर्षी जे कट ऑफचा विचार करून तुम्ही प्रत्येकानेच रुपाऱ्या आणि रुया मागायला लागल्या, 90% सुद्धा मिळत नाहीये. बरोबर आहे चितळे सर, मला इथे हा मुद्दा धरूनच तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे. तुम्ही असं म्हणताय की प्रत्येकाला भरलेला ऑप्शन मिळणार नाही. मला गणेश विशे सरांना एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे. तुम्ही या सगळ्या मुलांची अगदी डे टू डे संपर्कात असतात, जेवढे अधिकारीही नसतात. सरांनी जो मुद्दा मांडलाय, प्रत्येक विद्यार्थ्याला भरलेला ऑप्शन हवा, हे जे ट्रेनिंग असतं की कुठले ऑप्शन भरायचे, कधी भरायचे आणि कसे भरायचे, तुम्हाला असं वाटतं का की खरोखर शासन निर्णय झाल्यापासून आपली मुलं जी आहेत मुंबई विभागातली, त्यांना कळेल इतक्या पटापट कुठले ऑप्शन भरायचे? तो मी 2 भागात बोलतो. पहिला भाग असा आहे की शासनाचा निर्णय जर विचार केला तर आयडियली खूप छान, अत्यंत चांगला निर्णय की एका ठिकाणी फक्त फॉर्म भरायचा आणि आपल्या मनपसंत कॉलेजमध्ये जायचं. पण हे सगळं करत असताना
मला असं वाटतं की एका चांगल्या कल्पनेचा आपण कसा गोंधळ घातला त्याचं प्रत्यंतर म्हणजे यंदाची ॲडमिशन प्रक्रिया. कारण असं आहे का, पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एवढे पालक समोर बसले आणि बोलत आहेत किंवा माझ्या कॉलेजसमोर जेव्हा रांगा लावत आहेत, तेव्हा आपण एक पहिली गोष्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे का प्रॉब्लेम आहे. वी मस्ट अंडरस्टँड दॅट की प्रॉब्लेम आहे आणि त्याला आपण सोडवलं पाहिजे. आता दुसऱ्या लिस्टनंतर जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा उपाय काय, त्याचा आपला विचार करायला लागेल. परंतु एक म्हणणं माझं असं आहे की ज्या वेळेला आपण ऑनलाईन प्रक्रियेबद्दलची माहिती निर्माण केली त्यावेळेला ह्या चांगल्या कल्पनेचं प्रॅक्टिस आपण मुलांना आणि पालकांना दिली नाही. संगणक का चुकला याचं कारण असं आहे की ऑप्शन आपण नीट नाही भरले, पण ऑप्शन कसे भरायचे याचे ट्रेनिंग आपण दिलं नाही. बरोबर आहे गणेश विषय सर, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे आणि याच विषयावर आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत की ऑनलाईन ॲडमिशन पद्धतीच्या एका चांगल्या कल्पनेचा राज्य सरकारने केलेल्या घाईमुळे यावर्षी कसा गोंधळ झालेला आहे आणि नेमकी काय चूक राज्य सरकारने केलेली आहे याविषयीच पुढची चर्चा आपण करणार आहोत. पण इथे घेऊया एक ब्रेक. पहा फक्त ऑनलाईनचा जनता दरबार. ऑनलाईनच्या जनता दरबारामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय ऑनलाईनच्या सिस्टीममध्ये नेमका काय गोंधळ झालाय किंवा चुका कुठे झाल्या आहेत त्या. गणेश विषय सर आपल्यासोबत आहेत ज्ञानसाधना कॉलेजचे. सर तुम्ही जे सांगत होतात की ट्रेनिंग मिळालं नाही म्हणून किंवा चांगली कल्पना जी प्रत्यक्षात येताना अडचणी आल्या, काय पद्धतीची काळजी किंवा काय पद्धतीचं ट्रेनिंग नेमकं सरकारने द्यायला हवं? माझं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांनी आणि पालकांना आपले ऑप्शन कसे भरावेत आणि त्या ऑप्शनचं महत्त्व काय, प्रिफरन्स काय हे कळायला पाहिजे. माझ्याकडे काही केसेस अशा आहेत की अगदी प्राध्यापक मंडळी ते त्यांच्या पाल्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा ऑप्शन भरायला गेले तेव्हा त्यांनी अगदी रँडम लिहिलं आणि संघटकांनी चुकी नाही केली. संघटकांनी त्यांनी जे माहिती दिलं, पण त्यांनाही सांगायला हवं होतं का फर्स्ट नंबरला तुला प्रिफरन्स पाहिजे तर हे कॉलेज लिही, दुसरं कॉलेज हे लिही, तिसरं कॉलेज हे लिहिलं पाहिजे. जर असं लिहिलं नाहीस तर तुला हे मिळणार नाही. आता जो एडेड अनएडेडचा प्रश्न आला आहे तोही चुकीचा आहे. याचं कारण असं का तुम्ही जर पहिलं अनएडेड लिहिलं तर तुम्हाला अनएडेडच मिळणार आहे. या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग अगदी बारीक सारीक द्यायला हवं होतं. कॉम्प्युटरने चुक्या केलेल्या नाहीयेत पण ट्रेनिंग न मिळाल्यामुळे ते गोंधळ एक झालं. आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे का मला जर विज्ञान शाखेचा पहिला प्रिफरन्स आहे आणि जर ऑप्शन म्हणजे का सेकंड चॉईस सांगा तर माझे विज्ञान शाखेचे ऑप्शन संपेपर्यंत मला दुसरी शाखा द्यायला नको होती.
आता काय झालं, विद्यार्थ्यांनी 6 ते 7च ऑप्शन लिहिले आणि 7 ऑप्शन संपल्यावर त्याला कॉमर्स मिळालं आणि तो विद्यार्थी आपल्याकडे धावत आला की मला सायन्स मिळालं नाही, मला 89% आहेत पण मला सायन्स नाही मिळालं. अशा कितीतरी केसेस आहेत की 76%च्या मुलाला माझ्याकडे मिळालं पण 81% नाही मिळालं. ह्या चुका का? तर आपण ऑप्शनच नीट भरले नाहीत. पण हे ट्रेनिंग नाही. मी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना दोष देणार नाही यावर्षी तरी, कारण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट दिलंच पाहिजे. पालकांना किंवा विद्यार्थ्यांना दोष देणार नाही. गणेश विषय जे प्राचार्य आहेत एक महत्त्वाचा मुद्दा सांगतायत. पण विजयशीला सरदेसाई परवा पुण्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील शिक्षण मंत्र्यांनी खास मुलाखत देऊन पुन्हा एकदा सांगितलं की ऑनलाईनचे गोंधळ विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे झाले आहेत. विखे पाटील आता नाही आहेत, तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करताय. प्राचार्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थी पालकांना दोष देता येणार नाही. म्हणून सरकार म्हणून तुम्ही काय सांगाल? मला असं सांगायला आवडेल की आता आपण पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आतापर्यंत 1,65,000 विद्यार्थ्यांना आपण दिलं आणि हा प्रयोग पहिल्यांदाच करत असताना आजपर्यंत विद्यार्थ्यांना ज्या प्रकारच्या सुविधा आपण प्रवेशामध्ये देतो त्या सुविधा ठेवण्याचा आग्रह सगळ्या प्रिन्सिपल्स आणि ती जी कोर कमिटी होती त्यांचा होता. कुठले होते ते आग्रह? पहिला आग्रह असा होता की आजपर्यंत मुलगा प्रत्यक्ष ॲडमिशन घेईपर्यंत आर्ट्सला जावं का कॉमर्सला जावं, विज्ञानाला जायचं का कॉमर्सला जायचं, बायफोकलला जायचं का, हे त्याच्या मनातले जे अनिर्णित निर्णय असतात ते निर्णय घेण्याची संधी या प्रक्रियेतून मिळायला पाहिजे. पण 1,65,000 विद्यार्थी आजच्या प्रक्रियेमध्ये खुश आहेत असाही त्याचा अर्थ नाही आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की 2 मुद्दे आहेत. ऑनलाईनमध्ये विद्यार्थी पालक चुकले का आणि सरकार अजूनही मान्य करेल किंवा राज्य शिक्षण मंडळ सरकारचा भाग म्हणून तुम्ही कुठेतरी हे मान्य कराल का की ट्रेनिंग खरोखर द्यायला हवं होतं? हे बरोबर आहे की आज 750 कॉलेजेस कनिष्ठ महाविद्यालय आहेत आणि ह्या 750 कनिष्ठ महाविद्यालयांना आपण 3-4 वेळा प्रत्येक वेळा कसे फॉर्म भरायचे, काय भरायचे याचं ट्रेनिंग आपण दिलं. नंतर आपण जी पुस्तिका काढली ती प्रत्येक मुलाच्या हातात दिली. तुमचं असं म्हणणं आहे की पुरेसं ट्रेनिंग दिलेलं होतं. माझ्याबरोबर जे विद्यार्थी आहेत थेट त्यांना विचारूया. मला तुला विचारायचं आहे, तुझा काय अनुभव होता जेव्हा तू भरलास फॉर्म? मुझे तो जो कॉलेज चाहिए था वो तो मुझे मिल गया, लेकिन मैं जब भी फॉर्म भरने जाता था तभी हमेशा सर्वर डाउन हो जाता था. मैंने फॉर्म भरने के लिए मैं जब भी रिज़ल्ट आया था उसके नेक्स्ट दिन से चालू हुआ था. मेरे को कम से कम 3 दिन के बाद मेरा फॉर्म भरने के लिए हुआ. हर टाइम मैं बैठता था फॉर्म भरने के लिए तो सर्वर डाउन हो जाता था, नेट चले जाता था, बोलता नॉट रिस्पॉन्डिंग, ऐसा सब आता था. बरोबर आहे. तुम्हाला मला विचारायचं आहे, तुम्ही खूप त्रस्त दिसताय मगापासून, तुम्हाला बोलायचं आहे तुमचा काय प्रॉब्लेम झालेला आणि खरोखर पालक सफर होत आहेत, तर तुम्हाला काय इथे सांगावं असं वाटतं? अधिकारी ऐकतील तुमचा प्रश्न जो आहे. त्रस्त म्हणून नाही आहे, पण माझी मुलगी ज्युनियरपासून ते आता 10वीपर्यंत तर म्हणजे इंग्लिश मीडियममधून शिकलेली आहे. पण तिला आता याच्यावर ॲडमिशन मिळाले की मराठी माध्यमातून तुला शिकावं लागेल, हा तिचा गोळ झालेला, बाकी काहीच नाही. ऑप्शन भरताना तुम्ही कुठले भरले, काय भरले? ते सगळं भरलं तिने, पण तिला असं म्हणजे कल्पना नव्हती की मी हे भरलं तर मला हे 2 ऑप्शन्स तिने भरलेले होते, इंग्लिश मीडियम आणि मराठी. पण तिला असं वाटलं नाही की हे मराठीमधून होईल म्हणून. मग आता ती कुठल्या माध्यमामध्ये आहे? आता इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली आहे. आता 11वीला आता तिला मराठी शिकून फायदा नाही ना. बरोबर. तू बसलेली आहेस, तुला काय वाटतं की सरकार जे म्हणतंय आम्ही विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी केलं, 1,65,000 विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारची सोय करून दिली, तुमच्या असं आरोप केले जात आहेत की एका पूर्ण बॅचवर घिसाडघाईत निर्णय घेऊन गिनीपिक केलं गेलं. काय वाटतं तुला या? आधी तर आम्हाला काही कळलं नव्हतं की म्हणजे काय नक्की घोळ आहे, आणि आम्ही जसं मिळाले हे कॉलेज कोड तसे आम्ही टाकले. आणि त्याच्यानंतर मला आला दादरचं कीर्ती कॉलेज. मी राहते बोरिवलीला, मला ते खूप, आणि स्टेशनपासून ट्रॅव्हलिंग पण ते खूप लांब आहे. आणि मी जेव्हा वाघ मॅडम म्हणून तिकडे त्यांच्याकडे बोलायला आणि सेकंड लिस्टला मला नाईट कॉलेज आलं आहे जे माझ्या झोनमध्ये येतं, पण मला इकडे भवन्स आणि डहाणूकर मला मिळालं नाही, कारण माझं फर्स्ट आणि थर्ड प्रिफरन्स माझा कीर्ती कॉलेज होता. तर मी त्यांना विचारलं तर ते मला बोलले की आता तुम्हाला लागलं तर थर्ड लिस्टला तुम्हाला भवन्सला लागेल किंवा डहाणूकरला, नाही तर झोनमधल्या कुठल्याही कॉलेजला लागेल. पण आता जे मला चारकोपचं नाईट कॉलेज आलं आहे त्याचं काय करायचं? चारकोपचं नाईट कॉलेज आलेलं आहे, तुझा प्रश्न आपण चर्चा करणार आहोत. तुमचं काय मुद्दा आहे या सगळ्या संदर्भामध्ये? अधिकारी जो दावा करतायत सगळं खूप छान झालेलं आहे 1.5 लाख विद्यार्थ्यांचा, तुमचा अनुभव काय? संगणक काही चूक करू शकत नाही, पण मी जेव्हा ऑनलाईन प्रोसेस केली तेव्हा मी आर्ट्ससाठी इंग्लिश मिडियमच सिलेक्ट केलेलं होतं.
तर आता मला जे फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे ते मराठी मीडियममधून मिळालेलं आहे. मग ही चूक कशी काय झाली? चितळे सर उत्तर द्या. त्यांचा उत्तरं देऊ प्रश्न आहे शकतो ही मी. चूक बरोबर कशी झाली, आहे. हिचा प्रश्न आहे तिने नाईट कॉलेज भरलं नव्हतं, नाईट कॉलेज कसं मिळालं. कसं आहे की मी अशा बऱ्याच तक्रारी आम्ही संगणकावर बसून पुण्याला पाहिल्या आहेत. मला ऑप्शन देताना कोड नंबर जर मराठीचा दिला तर त्यांना मराठीच मिळणार. तिने कबूल केलं की मी मराठी इंग्लिश दोन्ही दिले होते. तर आपल्याला इंग्लिशमध्ये शिकायचं तर मराठीचा ऑप्शन कशाला द्यायचा. म्हणजे कसं होतं की संगणक काय करतो, तुमचा पहिला ऑप्शन आहे, तुमच्या विवक्षित एक मार्क्स आहेत, पहिला ऑप्शन मिळतो का नाही, दुसऱ्याकडे जातो, दुसरा मिळतो का नाही, तिसऱ्याकडे. अशा प्रकारे संगणक कार्य करतो. इतकी वर्ष जेव्हा मुलं 10-12 कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरत होती आपल्या आवडीच्या, त्यांना कुठलं ट्रेनिंग होतं, त्या आवडीच्या कॉलेजचे कोड नंबर शोधून त्यांनी भरले तर मला समजू शकतं. लोक म्हणतात मी रँडमली कोड नंबर भरले. रँडमली कोड नंबर भरून कसं होईल. मला जी कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचे कोड नंबर मी लिहून घ्यायला पाहिजेत आणि ते ऑर्डरमध्ये भरले. सर्वात महत्त्वाचं कॉलेज पहिलं, नेक्स्ट दुसरं, नेक्स्ट तिसरं असं करायला पाहिजे. पण जर ती म्हणते तिला नाईट कॉलेज आलेलं आहे असं, तर आता या आपण केसमध्ये जोपर्यंत तिचा फॉर्म बघत नाही तोपर्यंत हे ते काही उत्तर देत आहेत नाही मला. पण या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का. कारण विद्यार्थ्यांना मिळेलच ना, ट्रेनिंग त्याबद्दल नव्हतं. काही वाद नाही. न्याय तर सगळ्यांना मिळायला पाहिजे. शेवटी ही पहिली वेळ आहे, त्यात मुलांच्याही चुका होणार, त्यात आमच्या प्रोग्राममध्ये काही प्रॉब्लेम. आत्ता एकाने सांगितलं की मला बॅकवर्ड क्लास मिळाला, असं नाही येते. बरोबर आहे, बॅकवर्ड क्लास मिळालाय अशा अनेक लोकांच्या नाही, नाही, तक्रारी आहेत. ऐका. आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतोय पण आम्हाला बॅकवर्ड क्लास दिला गेलाय अशा तक्रारी आहेत. याचा नेमका अर्थ काय आहे आणि कशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स, आर्थिक फटक्यापासून ते जातीच्या प्रश्नापर्यंत काय पद्धतीचे ऑनलाईन प्रवेशामधले प्रॉब्लेम्स पालक आणि विद्यार्थी फेस करतायत, याच्यावर आपण पुढची चर्चा चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत इथे एक ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा फक्त ऑनलाईनचा जनता दरबार. ऑनलाईन ॲडमिशनमध्ये नेमके काय काय प्रॉब्लेम येत आहेत. विशेष करून आज सगळ्या जणांना एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतोय की आम्ही खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो पण आम्हाला जी अलॉटेड कॅटेगरी आहे ती ओबीसीची दिलेली आहे. चितळे सर, या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत होतो. असं नेमकं काय झालेलं आहे आणि गोंधळ जो एक कॉलेजमध्ये दिसतोय, विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले जात आहेत, ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती की कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातंय. तुमचा GR आलेला आहे पण अजूनही क्लिअरन्स नाही आहे या सगळ्याचा. कसं असतं की आता माझ्याकडे समजा 200 सीट आहेत,
त्यातल्या 100 रिझर्वेशनच्या आहेत आणि 100 ओपन आहेत. मी अगदी सोपं उदाहरण घेतो. त्या 100मध्ये 13 सीट SCच्या आहेत, काही STच्या आहेत, असं ते करत जातात. कसं असतं की सगळेच SC STच्या सीट्स भरत नाही. आपण दाखवलेलं काय आहे, ओरिजिनल कॅटेगरी आणि अलॉटेड कॅटेगरी. आता संगणक हा फक्त सीट मोजतो. त्याला जर मी सांगितलं 100 ओपन सीट आहेत आणि मी त्याला 110 दिला तर घेणार नाही. 100 ओपन सीट झाल्यानंतर ह्यातल्या रिकाम्या झालेल्या सीट ओपनमध्ये कन्वर्ट होतात. ती अलॉटेड कॅटेगरी. ह्याचा अर्थ असं नाही की तुमची कास्ट बदलली आहे आणि त्याचं कोणीही सर्टिफिकेट मागणार नाही. तर कोणी मागितलं, ऐका मला पुरं करू द्या. ज्यांनी मागितलंय त्यांच्याकडे आम्ही त्यांना कळवलंय. म्हणजे अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे की ही गोष्ट कॉलेजच्या लोकांना सुद्धा कळलेली नाही आहे. हे दरवर्षी ते स्वतःच काम करत होते. सगळ्या सीट्स कशा अलॉट होतात, इकडनं तिकडे कशा ट्रान्सफर होतात, SCचे ST कसं होतं, SC OBC कसं होतं, OBC ओपन, हे सगळं कॉलेज लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे. पण ते सुद्धा कसे खरोखर गोंधळात पडले ते तुम्हीच एक प्रकारे पहिल्या राऊंडला माझ्याबरोबर कॉलेजच्या प्रतिनिधी करणारे एक तुम्ही आलेला आहात. तुम्हाला काय सांगावंसं वाटतं, हा जो सरकारने 1 महिना आधी निर्णय आणला, खरोखर हा कॉलेजमध्ये अंमलात आणताना अनेक अडचणी येत आहेत. तुम्हाला काय अडचणी येत आहेत? मुख्य म्हणजे जेवढे त्रस्त पालक आहेत तेवढेच त्रस्त व्यवस्थापन सुद्धा आहे. कारण हा जातीचा मुद्दा जो आहे अलॉटेड आणि हे आपण मॅन्युअली इतके वर्ष करत आलो आहेत की हे संपलं की मग हे अमुक हा पद्धत होती. आता पहिल्याच ह्याला जेव्हा ओरिजिनल कॅटेगरी एक आहे आणि अलॉटेड कॅटेगरी एक आहे असं पहिल्याच राऊंडला झालेलं होतं. त्यामुळे बऱ्याच कॉलेजेसमधनं परतच पाठवलं गेलं विद्यार्थ्याला की कास्ट सर्टिफिकेट नाही, मग आम्ही ॲडमिशन घेणार नाही. मग आता प्रश्न असा येतो की ॲडमिशन नाकारली तरी पंचायत आणि दिली तर मग कास्ट सर्टिफिकेटशिवाय तुम्ही ॲडमिशन दिली कशी, म्हणूनही पंचायत. हा आमचा पहिला प्रश्न. चव्हाण सर, याला उत्तर द्या. तुमचा 17 जुलैचा GR खरोखर कॉलेजच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचला नाहीये, काय उत्तर द्याल? हा GR व्यवस्थापनापर्यंत पोचला असला पाहिजे, कारण आपण फार पूर्वी हा GR पाठवलेला आहे. शासन निर्णय सर्वांना आपण ईमेल केला आहे, आपल्या EOला पाठवलं आहे, आपल्या एज्युकेशन इन्स्पेक्टरला पाठवलेला आहे. तो त्यांच्यापर्यंत बोलला. पण मॅडम ज्या बोलल्या की बाबा व्यवस्थापन पण प्रॉब्लेममध्ये आहे, मग मी तर असं म्हणेन की व्यवस्थापनाने खुश राहिलं पाहिजे. कारण जो त्रास त्यांना व्हायचा प्रवेशाचा तो त्रास आज आम्हाला होतोय की आम्ही करतोय ना. म्हणजे व्यवस्थापनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होण्याचं कारण नाही आहे. व्यवस्थापनाला त्रास असा आहे की आता आम्हाला सेकंड राऊंडला आमच्या इथे 350 सीट्स शिल्लक आहेत बॅलन्स शीट आणि आम्हाला अलॉट झालेले आहेत 531. आता असं जरी गृहीत धरलं की काही मुलं फर्स्ट राऊंडची कॅन्सलेशन करतील तरीही आमच्याकडे 170 ते 172 एक्स्ट्रा मुलं आहेत. नाही तो मुद्दा आणि जर तेवढ्या आल्या तर आम्ही accommodate करू शकत नाही. एक्स्ट्रा सीट्सचा प्रश्न खरोखर महत्त्वाचा आहे. रॉयल कॉलेज असेल, SIES कॉलेज जे वाशीला आहे तिथे देखील हा प्रॉब्लेम आलेला आहे. अनेक कॉलेजमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. सरदेसाई मॅडम, काय केलं जाणार आहे? ज्या कॉलेजची कपॅसिटी कमी आहे तिथे अलॉटेड मुलं जास्त आहेत, तिथे कसा तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार? मला असं वाटतं याचं उत्तर विभागीय शिक्षण उपसंचालक अधिक उत्तम देतील, कारण त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. चव्हाण साहेब, आपण असं विचार केला होता पुण्याला गेल्यानंतर की बाबा सायन्समध्ये जनरली विद्यार्थी फर्स्ट राऊंड आपला झाला होता, सेकंड राऊंड चालू होता आणि बेटरमेंटची संधी आपण 60,000 विद्यार्थ्यांना दिलेली होती. बेटरमेंटच्या संधीमध्ये विद्यार्थी एक कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये शिफ्ट होणार होता आणि त्या शिफ्टिंगच्या प्रकारामध्ये ही विद्यार्थी शिफ्ट होतील. आणि आता पॉलिटेक्निकचं ॲडमिशन सुरू झालेलं आहे. जनरली सायन्सचे 10% विद्यार्थी, 4-5% तर म्हणून या विद्यार्थी जातात कॉलेज सोडून. तुम्हाला जशी काळजी आहे, व्यवस्थापनाला काळजी आहे, तशी पालकांना देखील काळजी आहे. आणि पालक काय म्हणतात, त्यांची काय मुद्दे आहेत, कशा प्रकारे ते त्रस्त आहेत, ते आपण आता बघणार आहोत. आपल्यासोबत असेच एक पालक आहेत ज्यांनी आपली व्यथा आपल्याला व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत. ज्या कॉलेजमध्ये नाव दिलेलं नाही त्या कॉलेजमध्ये आमची नावं लागलेली आहेत आणि आम्हाला ज्या कॉलेजमध्ये नावं पाहिजे तिथं आम्हाला मिळलं नाही. विखे पाटलांना माझा एकच प्रश्न असा आहे का तुम्ही 90 आता फक्त कोटात हे केलेलं आहेत, त्याचा काय उपयोग आहे आणि ह्या ऑनलाईनचा उपयोग तरी काय? त्याच्यापेक्षा जे गोरगरिबांसाठी काय तुम्ही करतात? आम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजमध्ये आम्हाला ॲडमिशन मिळलं पाहिजे ना. तुमची मनमानी चाललेली आहे, म्हणजे इकडून खायचं इकडून दाखवायचं इकडून खायचं का म्हणा. हे अशी राजनीती चाललेली आहे तुमच्या लोकांची. मधुकर बामणे आपल्यासोबत होते, जे पालक होते. अतिशय त्रस्त पद्धतीने त्यांनी स्वतःची जी भावना आहे विखे पाटलांना व्यक्त केलेली आहे. विखे पाटलांचं मात्र म्हणणं आहे की सगळ्या चुका विद्यार्थ्यांच्या आहेत आणि कुठली जबाबदारी घ्यायला ते तयार नाही आहेत. आजही त्यासाठीच कदाचित पालकांकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. माझ्यासोबत जे पालक आहेत, तुम्हाला काय वाटतं? ह्या पालकांनी एक प्रातिनिधिक स्वतःची व्यथा व्यक्त केली आहे. सरदेसाई मॅडम आपल्यासोबत आहेत, काय तुम्ही सांगू शकाल त्यांना? माझा पण मुलं पार्ले टिळकमध्ये होता, इन हाऊसमध्ये भरलं होतं आम्ही आणि 8-6 कॉलेज परत टाकली होती.
तर 7-8 कॉलेजमधून न येता ज्युनियर कॉलेजमध्ये आलं त्याचं. तर मी कंप्लेंट द्यायला गेलो होतो. मी बोललो ॲडमिशन घेतो, पण माझी एक कंप्लेंट तरी घ्या तुम्ही, की काय पुढच्या वेळेला माझं हे तरी होईल ना काहीतरी. तर त्यांनी Complaint कंप्लेंट घेतली पण नाही गेली घेतली. आणि 8 कॉलेज आणि 4 लिस्टपर्यंत आम्ही वेटिंग करायला तयार होतो की नंबर लागेल, आणि मध्येच त्याने ज्युनियर कॉलेज दिलं. तर हे 8 कॉलेजच्या नंतर जर नाही दिलं असतं ना 4 लिस्टच्या नंतर, तर आम्ही ज्युनियर कॉलेज घ्यायला तयार होतो की आम्ही पुढचे कॉलेज टाकलं नाही म्हणून आमची चुकी झाली, म्हणून आम्ही ज्युनियर कॉलेज घेतलं पाहिजे होतं. पण अगोदर त्यांनी दुसऱ्याच लिस्टला आमचा नंबर लावला. चव्हाण सर, अशा तक्रारी आहेत, यांना तक्रार केंद्रावर देखील मदत मिळत नाहीये तुमच्या अधिकारी? आपल्याकडे 25 तक्रार केंद्र आहेत, मदत मिळत नाही असं मला वाटत नाही. माहीत नाही कुठल्या तक्रार केंद्रावर ते गेले होते, कारण सर्व ठिकाणी आपली तक्रार केंद्र ऍक्टिव्ह आहेत. तिथं वार्ड अफसर आहेत. तुम्ही कुठल्या तक्रार ADI केंद्रावर आहे. गेला होतात? अधिकाऱ्यांना सांगा, ते नाकारतायत अशा प्रकारे. कॉलेजच्या इथे गेलो होतो. RD नॅशनल तिथे सोनवणे म्हणून होते. सोनवणे म्हणून उपशिक्षण अधिकारी आम्ही काय आहेत. म्हणतो माहिती आहे, आम्ही आता 8 कॉलेज टाकलंय ना, तुमच्या 4 लिस्ट वेटिंगला आहे 4. तर 4 पर्यंत आम्ही वाट बघायला तयार आहोत. जर नाहीच मिळालंय 8 मध्ये तर आम्ही ज्युनियरला नंतर आम्ही घेऊ, नाहीतर आमचं वर्ष वाया जाऊ. पण अगोदर तुम्ही नाही, ज्युनियरला तुमचा तो त्यांचा ऑप्शन, मॅडम यांचा ऑप्शन फॉर्म आपल्याला बघावं लागेल. ते कसं काय अलॉटमेंट झालं, ऑप्शन फॉर्म बघितलं सांगता येणार नाही. कदाचित काय ते बघावं लागेल आपल्याला, बघून आपण सांगू शकतो. पण आम्ही ऍडमिशन घेऊन एक अर्ज देणार होतो की आमच्या पुढच्या लिस्टला आमची हे करायचं, अर्ज पण तुमचा घ्यायला प्रश्न तयार मला नाही. समजलाय. माझा चव्हाण साहेब एक साधा प्रश्न आहे. तुम्ही सोनवणे ऑफिसरचं नाव घेतलं त्या कॉलेजमधले, त्यांचा मुद्दा असा आहे त्यांचा तक्रार अर्जच स्वीकारला गेला नाही. या पद्धतीच्या तुम्ही काही स्ट्रिक्ट ऑर्डर काढणार आहात का? तक्रार स्वीकारली जाईल का त्यांची उद्या ते गेले तर? नाही, आपण एवढ्या स्ट्रिक्ट ऑर्डर्स काढलेल्या आहेत किंवा एवढ्या आपल्या सभा झालेल्या आहेत. या ॲडमिशन सुरू झाल्यापासून पहिली फेरी सुरू झाल्यापासून सगळ्यांना आपण सूचना दिल्या आहेत. आमचे अधिकारी दिवस रात्र काम करतायत. माझा प्रश्न आहे, यांची तक्रार स्वीकारली जाईल का? जाईल ना, मी घेईन ना स्वतः, किंवा सोनवणे गेल तर परत ते घेतील. तसं नाही, एक कामात असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल, पण आमचे अधिकारी रात्रंदिवस काम करतायत मॅडम. अधिकारी रात्रंदिवस काम करतायत असा दावा आहे. इथे खूप पालकांना बोलायचं आहे. आपण सगळ्यांशी बोलणार आहोत. तुझा काय प्रश्न आहे, काय तुला मांडायचं आहे? युया कॉलेजला गेलेलो, तिथे कडव म्हणून होते, ते MKCL तर्फे होते. आम्ही त्यांच्याकडे आमची तक्रार घेऊन गेलेलो, पण ते तक्रार ऐकायला तयारच नव्हते. ते बोलतात आम्ही MKCL तर्फे नाही आहोत, तुम्ही करंदीकरांशी काय बोलाल आणि आमच्याशी काय बोलाल, ते जे बोलतायत ते बघा तुम्ही. म्हणजे ते तक्रार ऐकायला तयारच नव्हते. थोडक्यात उत्तर द्या. तक्रार केंद्रांवर तक्रारी स्वीकारल्या जात नाहीये, रांगाच्या रांगा लागलेल्या असतात, यांना तुम्ही काय सांगता? तक्रार केंद्रावरती तक्रार स्वीकारली जाते. एखादी घटना घडली असेल नाही, असं मी मान्य नाही. ऑनलाईनच्या सगळ्या प्रश्नावर सरकारचे जे दावे आहेत ते पालक विद्यार्थी इथे समोरासमोर खोडून काढतायत. पण या सगळ्यावर नेमकी काय पद्धतीची उपाययोजना या पुढच्या फेऱ्यांमध्ये केली गेली पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. पण इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.
ऑनलाईन प्रवेशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मनपसंत कॉलेजनुसार प्रवेश मिळेल असा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला आहे. पण प्रत्यक्षामध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. काही विद्यार्थ्यांना का होऊ नये तक्रारी येत आहेत, समस्या येत आहेत आणि अशीच रसिका नावाची एक विद्यार्थिनी तर प्रवेश घेताना अक्षरशः रडकुंडीला आलेली आहे. बघूया तिची काय कैफियत आहे ती. मला 46% पडले, पण मला म्हणायचं आहे का ज्यांना जे कॉलेज पाहिजे तेच पाहिजेत. आमचं म्हणजे कायकांची परिस्थिती कशी असते त्यावरून कॉलेज पाहिजेत, पण ज्यांची परिस्थितीच नाही त्यांना जे मुंब्रा आहे ते कॉलेज आणि जे कॉलेजचे नाव नंबर लिहिले ते तर फीस ते लोक घेतच नाही आहेत, एक्स्ट्रा पैसे घेत आहेत. असं का म्हणजे विचारायला पाहिजे त्या लोकांनी, बी सांगा आम्हाला, कारण आमचे जेवढे ऐपतच नाही एवढे फी भरायचे तर या लोकांनी असं करू नये. अशा पद्धतीने कॉलेजने असं करू नये अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. कॉलेजचे काही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही असं म्हणताय ऑनलाईनमध्ये फक्त तक्रारी नाही आहेत, पण एखादा का होईना विद्यार्थी जेव्हा रडतो, नाही, तुम्ही ज्या वेळेला एखादा कार्यक्रम करता तेव्हा तक्रारी असणारे आणि रडणारे लोक असतात, त्यांना न्याय मिळावा म्हणून ते येतात. तर ते काही रिप्रेझेंटेशन होऊ शकत नाही ना समाजाचं. आज तुम्ही तक्रारी दाखवताय, तसं तुम्हाला जर तुम्ही मनात आणलं तर किती काम चांगलं होत आहे ह्याचं सुद्धा शूटिंग दाखवू शकाल. त्यामुळे पण मग या तक्रारी नाकारणार का तुम्ही? तक्रारी नाही असं कोणी म्हणतच नाहीये, पण केवळ तक्रारी आहेत असा जो एक बहाणा केला जातो हा इतका बरोबर नाही. मूळ हेतू तुम्ही लक्षात घ्या. आतापर्यंतच्या बोलण्यात तो आला नाहीये. 11वीच्या प्रवेशामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता जर आणायची असली सरकारला तर कोणता मार्ग आहे दुसरा? बरोबर आहे. पालक संघटनेच्या प्रतिनिधी प्रतीक्षा माझ्यासोबत आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे म्हणतायत घाई झालेली नाहीये, खूप चांगल्या पद्धतीने आणलाय, काय उत्तर द्याल? प्रत्यक्षात खरोखर पुरेसा वेळ मिळाला? वास्तविकात मला वाटतं या शिक्षण खात्याशी माझी तिसरी भेट आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांना जो त्यांची गुणवत्ता आणि त्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्या धोरणाने कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे. बरं, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन जिथे मिळालं आहे त्या महाविद्यालयात सक्तीचं ॲडमिशन घ्या अशा प्रकारचे निर्णय आलेले आहेत. पहा, 12वीपर्यंत जर एखादं महाविद्यालय सक्तीचे निर्णय आलेले आहेत. पांडे मॅडम, तुमच्या मुलीचा काय प्रॉब्लेम झाला होता आणि मानसिक त्रास जो यावर्षी झालाय, जो एका प्रकारे नाकारला जातोय, ऑनलाईनचे जसे फायदे आहेत तसा काय पद्धतीचा त्रास तुम्हाला झाला होता? ॲक्च्युली माझ्या मुलीचं पण तसंच झालेलं की 90.3 असून सुद्धा तिला आम्ही जे ऑप्शन्स दिले होते त्यामध्ये पहिल्या लिस्टमध्ये नाही मिळालं. पण तुम्ही झोन म्हणून जो काही काढलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे अगदी 8 जुलैला वगैरे परमिशन देऊन त्या कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन दिले. आता जिथे सायन्सला ॲडमिशन आहे तिथं काही नाही, लॅब नाही आहे, कॉम्प्युटर नाही, आम्ही ॲडमिशन घ्यायची, तुम्ही आम्हाला सक्ती करताय. आता आम्ही 90% मुलांना त्या कॉलेजमध्ये पाठवायचं कसं आणि त्यांचं भविष्याचं काय सांगा? आपण दिलेल्या प्रेफरन्सपैकी कुठं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत नसेल तर आपण रेसिडेन्शियल झोनमध्ये तो टाकतो. आता एक मिनिट, रेसिडेन्शियल झोनमध्ये चव्हाण सर, इथे एक प्रश्न आम्ही उपस्थित असा केलेला आहे की तुम्ही ऑनलाईनची टेक्नॉलॉजी नवीन आणलीत, इथे दावा केला जातोय ट्रान्सपरन्सी आणली जाते, पण ज्या अंडर कन्स्ट्रक्शन कॉलेजमध्ये अदरवाईज 93% वाली मुलं गेली नसती त्यांना ऑनलाईनमुळे पाठवलं जातंय. ज्या बातम्या आम्ही पण सातत्यानं दाखवतोय त्यांच्यावरच्या कारवाईचं काय? इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेणार आहात की फक्त टेक्नॉलॉजीकडे लक्ष देणार? काळजी आम्हाला घ्यावी लागेल, आम्ही घेतोच मॅडम, असं नाही आहे. त्या ठिकाणी इन्स्पेक्शन नाही आहे किंवा काही सुविधा नाही आहेत भौतिक सुविधा, ज्यामुळे ज्यावेळेस पाटील आता कसं प्रपोजल आमच्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रपोजल येतं, आम्ही ते पुढं मान्य करतो. सर्व गोष्टी आम्ही पाहत नाही, पण तुम्ही जर बोललात त्या दिवशी, तुम्ही मला बोललात 1-2 दिवस गेल्यानंतर त्या कॉलेजला मी व्हिजिट करणार आहे, ते बघतो मी स्वतः आणि त्याच्यावरती कार्यवाही होईल. पालक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथे आलेले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, काय या पद्धतीची ऑनलाईन हायटेक सिस्टीम आणणं ही केव्हा पण कुठल्याही राज्यासाठी कोणी त्याचा विरोध केलेला नाही, त्याचं नेहमी स्वागतच केलं जातंय, पण त्याचबरोबर ती कशा पद्धतीने आणायला हवी होती असं वाटतं तुम्हाला? हा जो ऑनलाईनचा जो विषय आहे हा खरोखर चांगला आहे, स्तुत्य आहे. सरकारचा जो उद्देश आहे हा अतिशय चांगला आहे, पण हा जो निर्णय आहे हा चितळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एप्रिलपासून सुरुवात झाली, हे चुकीमुळे याला किमान 1 वर्ष तरी पाहिजे. ट्रेनिंग जे आहे, मी तर तुम्हाला सांगतो, प्राध्यापकांना ज्या कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट झाल्या त्यांना ट्रेनिंग शून्य होतं. मला दुसरा एक प्रश्न याच्यावर उपस्थित करायचा आहे की SSC बोर्डाच्या नियमाप्रमाणे 40% जागा या टेक्निकल बोर्डासाठी रिझर्व्ह आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. आज तुम्ही काही कॉलेजमध्ये गेलात तर ओपन कॅटेगरीला 313, 413 अशा लोकांना सुद्धा ॲडमिशन मिळालेली आहे. मग इथं मेरिट कुठं गेलं? चितळे साहेब म्हटलात गुणवत्ता पाहिजे, मग इथं गुणवत्ता कुठे गेली? आता पहिल्यांदा त्याने जे म्हटलं की 40% जागा टेक्निकल, हे साफ चुकीचं आहे. रूल असा आहे की फक्त बायफोकलला 40% जागा टेक्निकलच्या मुलांकरता असतात, सगळ्यांकरता नसतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे
की मला 80-76 आणि 80% मुलं माहिती आहेत त्यांनी पहिला ऑप्शन असा दिला की जिथे त्यांचं गेल्या वर्षीचा ह्याच्याप्रमाणे लागत होता त्यांना पहिल्या फटक्याला ॲडमिशन मिळालेली आहे. पॉईंट आहे की मुलांना माहिती नाही हे मला कबूल आहे, पण मुलांचं ट्रेनिंग जे करायचं म्हणतं आम्ही मुलांचं ट्रेनिंग नाही केलेलं आहे, आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकाचं ट्रेनिंग केलं आहे. मुख्याध्यापकांचं ट्रेनिंग केलं, मुलांचं केलं नाही. आम्ही मुख्याध्यापकांचं आम्ही जी मदत केंद्र केली त्याच्यामध्ये आम्ही मुख्याध्यापकांचं प्रशिक्षण काय घेतलं की मुलांना प्रशिक्षण कसं द्यायचं. धारावीतल्या मला शाळा माहिती आहेत की जिथे त्यांनी स्वतः मुलांना बॅचेस करून गणेश विद्या मंदिर धारावी या शाळेने मुलांना प्रत्येक याला तो आम्ही जो मॉक किंवा डमी फॉर्म दिला होता त्या डमी फॉर्मवरती मुलांनी कसे ऑप्शन्स भरायचे, कसे सिलेक्ट करायचे याचं ट्रेनिंग दिलेलं आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे मुख्याध्यापकांना ट्रेनिंग दिलं म्हणजे मुलांना दिलं नाही असं नाही, मुख्याध्यापकांना ट्रेनिंग मुलांना कसं प्रशिक्षण द्यायचं ह्याच्यासाठी दिलं. बरोबर आहे. सरकारने पुरेसा सराव आणि पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना दिलेला होता असं विजयशिला सरदेसाई यांचं म्हणणं आहे. पण पालक संघटनांचं मत मात्र याच्या बरोबर विरोधात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या अजूनही अनेक तक्रारी आहेत. पालक संघटनांना नेमकं काय म्हणायचं आहे हे यानंतरच्या ब्रेकमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. ऑनलाईन प्रवेशामध्ये नेमके काय गोंधळ झालेले आहेत या सगळ्या संदर्भात पालक संघटनांनी एक वेगळा अभ्यास केलेला आहे. 3 महिन्याचं ट्रेनिंग पुरेसं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. सुजाता गांगुर्डे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पद्धतीचं जे दावे प्रतिदावे केले जात आहेत सरकारच्या बाजूने पालकांच्या वतीने, तुम्हाला काय वाटतं, कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रक्रियेकडे? नाही, जे शाळेमध्ये जे ट्रेनिंग दिले गेले जसं सरदेसाई मॅडम मगाशी म्हणाल्या की मुख्याध्यापिकांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि मुख्याध्यापिकांनी काय केलं की एक सिलेक्टेड 25 जणांना बोलवून ते ऑनलाईनचं त्यांनी त्यांच्याकडून मॉक टेस्ट ती भरून घेतली. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना हे माहिती नव्हतं. कारण माझ्याकडे आता 2 केसेस असे आलेले आहेत की त्यांनी उलटे सुलटे अनएडेड पहिलं भरले, नंतर एडेड भरलं आहे आणि आता त्यांना ते नको आहे आणि त्यांच्या चिंता ह्या वेगळ्याच आहेत की आम्हाला पहिल्या लिस्टला आम्हाला कंपल्सरी घ्यायला लागलं. ठीक आहे, आम्ही घेतलं. दुसऱ्या लिस्टला आमचं नाव नाही आलं. तिसऱ्या लिस्टला जर नाही आलं तर आम्ही काय करायचं, आमचा प्रश्न विचारात घेतला जाईल का? काही विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिट केले, ॲक्च्युली ते सबमिट झाले नाहीत आणि MKCLचा मिनवाईल त्यांना मेसेज आला, युअर फॉर्म हॅज बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड. पण पुढे MKCLनी नॉट सबमिटेड असं लिहिलेलं नसल्यामुळे यांना असं वाटलं पालकांना की आपला फॉर्म सबमिट झाला आहे.
पण ॲक्च्युली ते फॉर्म सबमिट झाले असे 700 विद्यार्थी होते. गेल्या वेळेस MKCL याचे झेरॉक्स कॉपी पण आम्ही दिल्या होत्या. त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली नाही. ती तिसऱ्या राऊंडपुरती दुरुस्ती होईल. पण ही चूक झाली असं नाही वाटत चव्हाण सर? ही मोठी चूक झाली 700 विद्यार्थ्यांची. ते सेकंड राऊंडमध्ये ते आलेले विद्यार्थी आहेत, आपण ते फॉर्म घेतलेले आहेत. आम्ही त्यांना 1 आठवड्यापूर्वी निदर्शनं करून निवेदन दिलं होतं आणि त्यात म्हटलं होतं MKCLवर अति विश्वास टाकलेला आहे त्यांनी, अपुरी तयारी केलेली आहे. आता इथे सांगितलं सरांनी की मॉक टेस्टमध्ये 27,000 विद्यार्थ्यांनी केलं. परीक्षा संपल्या किंवा परीक्षेच्या काळातच मुलांची जर घेतली असती मॉक टेस्ट तर सर्व विद्यार्थ्यांनी केली असती. वानखेडे सर आत्ता पण इथे नाहीत. याचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांना फेस करावं लागतंय आणि त्यांनी ते मान्य करावं. आम्ही संघटना म्हणून मॉक टेस्टच्या पुढे पण जाऊन आम्ही अशी पत्रकं काढलेली आहेत. त्याच्यामध्ये MKCLचा नंबर दिला आहे, फोन अजून पण उचललेला नाही. आम्ही स्वतः ट्राय केला, इथं पालक सांगतात MKCLची चूक आहे, मान्य करा. त्यांच्यावर अतिविश्वास टाकलेला आहे तुम्ही. बरोबर आता हा आहे पूर्ण चव्हाण सर, विद्यार्थ्यांचा मला आहे. हाच प्रश्न तुमच्या सगळ्या इथे 3 अधिकारी उपस्थित आहेत, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. MKCL किंवा तुमचे लोक हेल्पलाईन उचलत नाहीत आणि MKCLला बिना टेंडर काढता ऑनलाईनचं सगळं काम का देण्यात आलं, हा सगळ्यांच्याच मनातला एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय द्याल? नाही, MKCLवरती विश्वास टाकण्याचं कारण म्हणजे MKCL आज सध्या किंवा गेल्या 5-7 वर्षापासून शासनाच्या अंगीकृत बऱ्याच ठिकाणी कार्य करते. DEDच्या परीक्षा म्हणूया, नंतर BEdच्या एक्झाम्स, ऑनलाईन एक्झाम्स, इंजिनिअरिंगच्या आपले निकाल, हे सगळं MKCL करतं आणि एक शासन पुरस्कृत ती संस्था आहे. त्याच्यावर विश्वास टाकण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ती शासन पुरस्कृत आहे. त्यामुळे विश्वास आम्ही टाकला. आजही मी म्हणतो की पहिलं वर्ष आहे, काही त्यांच्याकडून पण झाले असतील, पण अतिशय चांगली योजना आहे. काही दिवसांना किंवा काही वर्षांना आपण हे म्हणू शकू की ज्यांनी सुरू केली तो माणूस फार मोठा असला, त्याचे ध्येय फार उदात्त असली पाहिजे असं म्हणू शकू. हो, तो उदात्त ध्येय असलेले शिक्षण मंत्री आले नाहीयेत ना, पण विद्यार्थी पालकांना प्रत्यक्ष उत्तरं देण्यासाठी आता योजना इतकीच आम्ही असं म्हणत नाही की बाबा त्याच्यात काही त्रुटी नाहीत असं म्हणत नाही. योजना अतिशय चांगली आहे. आपण ते याच्यापेक्षा फार चांगलं पुढच्या वर्षी आपण योजना राबवू शकू. ज्या त्रुटी आहेत यावर्षी सगळ्या त्रुटी पुढच्या वर्षी आपण दूर करू. आता ज्या आहेत त्या पण तिसऱ्या राऊंड पुढे आपण दूर करू. पुढच्या वर्षीच्या त्रुटी दूर करू असं तुम्ही म्हणताय. आता ज्या त्रुटी आहेत त्या तिसऱ्या राऊंड पुढे दूर करू. माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे. त्रुटी म्हणजे भरपूरच आहेत, पण मान्यच करत नाही आहेत की त्रुटी हे आहेत. ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही मान्यच करतो, अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. मला नेमकं हे विचारायचं आहे की तुमच्या आहेत त्या कमतरता, आमच्या आहेत त्या अजिबात चुकी. मी असं म्हणलेलं मग नाही. तुम्ही या अजिबात सगळ्या नाही प्रक्रियेवर समाधानी आहात का? आम्हाला स्पष्ट शब्दात बाळा, सांगा. आम्ही ज्या कमतरता आहेत त्या आम्ही मान्य करू, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू. शिंदे सर, मला तुम्हाला माईक देऊन प्रश्न विचारायला आवडेल. तुमचा जो प्रश्न आहे आणि तुम्ही तक्रार केंद्रावर किती तास उभं होता ते पण अधिकाऱ्यांना सांगा. हे जे कॉलेज आहे कुठलं ज्ञानसाधना, त्याच्यामध्ये 370, 328 हे स्पोर्ट्समध्ये ॲडमिशन मिळालं आहे. NCS का आणि स्काउटमध्ये हे स्पोर्ट्समध्ये येत नाही का? तर फॉर्मॅटमध्ये काहीतरी चूक असली पाहिजे. स्पोर्ट्स कॅटेगरी जी आहे त्याच्यात अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे की जिल्हा, राज्य किंवा देशाच्या स्तरावर ज्यांनी प्राईज मिळवलं आहे त्यांना मिळणार. NCC स्काउट हे मार्क फक्त बायफोकलला ॲड होतात. ऑनलाईनच्या यानंतरच्या कार्यक्रमाच्या भागामध्ये ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रियेमध्ये प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना जो आर्थिक फटका बसतोय तो नेमका कसा बसतोय आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल याबाबत आपण चर्चा करत राहणार आहोत. पण इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.
पहिल्या प्रवेश फेरीत घेतलेले प्रवेश जर विद्यार्थी किंवा पालकांनी रद्द केले असतील तर त्यांचे फक्त 50 रुपये कापून घेतले जातील आणि उरलेली सगळी फी कॉलेजने त्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना तातडीने परत केली पाहिजे असा खरं तर GR काढलेला आहे. पण आपण अशा तक्रारी ऐकल्या की अशा पद्धतीने कॉलेज त्यांची फी परत करत नाहीये. चव्हाण सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा पद्धतीने कॉलेज जर फी परत करायला उशीर करत असेल, महिनोन महिने लावत असेल, काय कारवाई तुम्ही करणार आहात आणि काय आश्वासन द्याल इथे? आपण एवढं म्हटलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे बेटरमेंटमध्ये प्रवेश कॅन्सल करायचे, रद्द करायचे असतील त्यावेळेस त्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने फक्त 50 रुपये चार्ज लावावा आणि त्यांचे डॉक्युमेंट्स द्यावे आणि बाकीचे पैसे द्यावेत. पैसे परत करण्याचे तुम्ही तुमच्याकडे तक्रारी आल्या तर तुम्ही आम्ही आश्वासन घेणार, देता? मी करणार, आम्ही सोडणार त्या. या पद्धतीचं अशा किती प्रवेश फेऱ्या होणार आहेत? सेकंड राऊंड आता लागलेला आहे, थर्ड राऊंड असेल का? पुढची किती राऊंड घेऊन हा प्रवेशाचा गोंधळ असेल किंवा प्रक्रिया चालू राहील? या फेरीमध्ये आपण एकूण 60,000 विद्यार्थ्यांना बेटरमेंट दिले. शिवाय विभागीय शिक्षण उपसंचालकांनी काही तुकड्याही जास्तीच्या मान्य करून दिलेल्या आहेत. त्यामुळे सीट्स आहेत आणि मुलं पण आहेत. आणि यानंतर ज्या सीट्स राहतील आणि थर्ड राऊंडमध्येच 35,000 विद्यार्थ्यांसाठी ज्या सीट्स आपल्याला मिळत आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी अकोमोडेट होतील असा आपला विश्वास आहे. पण याही नंतर जर काही मुलं राहिलेली असतील आणि त्यांचे काही मॅन्युअल अर्ज असतील तर हे मात्र सगळे विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात येतील, सगळे अर्ज. आपण आता असं म्हटलं त्याप्रमाणे कोर कमिटी आता ही तिसऱ्या राऊंडची जेव्हा लिस्ट जनरेट होईल तेव्हा किती मुलं अकोमोडेट होत आहेत, किती राहत आहेत हे ठरवून त्याची मोडॅलिटी फायनल कर. गणेश विशे सर, तुम्ही आपल्यासोबत आहात. सगळी चर्चा ऐकताय, पालक, विद्यार्थी, सरकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अनेक चांगल्या बाजू आहेत ऑनलाईन सिस्टीमने आणलेल्या, पण तितकेच दोष देखील आहेत ज्यामुळे एकेकाचं करिअर खराब होण्याची किंवा चुकीचे ऑप्शन्स मिळण्याची भीती पालक विद्यार्थ्यांमध्ये. तुम्ही काय सांगाल? आजच्या घडीला ही दोन्ही परिस्थिती खरी आहे. काय पद्धतीने सरकारने पुढे जावं हे सगळं रेटून पूर्ण करण्यासाठी? मी थोडी समन्वयाची भूमिका मांडणार आहे. माझी खरं म्हणजे मॅडम तुम्हाला आणि तुम्हालाही अशी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तिसरा राऊंड संपायची वाट पाहूया नको. आपण उद्याचा दिवस संपला की तिसऱ्या राऊंडमध्येच मॅक्झिमम ज्या तक्रारी आहेत त्या सॉल्व करायचा प्रयत्न केला पाहिजे. याचं कारण असं आहे की जर तिसऱ्या राऊंडच्या नंतर आपण केलं नाही तर उद्या आणखीन नवीन प्रश्न निर्माण होतील. सिटीमधला मुलगा मुंब्र्याला जाणार नाही किंवा मुंब्र्याचा मुलगा घोडबंदर रोडला, कारण का इकॉनॉमिक्स आहे. 100 रुपये खर्च करून मुलगा कॉलेजला जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक झोनमध्ये असतील. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक झोनमध्ये, मी ठाण्याचं बोलतो आहे पण हे प्रत्येक झोनमध्ये असेल. आणि म्हणून आपल्याला नाही, मी जरा बोलतो, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येक झोनमध्ये सब झोन तयार केले पाहिजेत आणि त्यांचे आपण प्रॉब्लेम कमीत कमी करायचं. आपण सगळे प्रश्न सोडवू शकणार नाही. आपल्या मंत्री महोदयांनी, मॅडम मला एक म्हणू द्या, आपल्या मंत्री महोदयांनी एक म्हटलं होतं हे पहिलं वर्ष आम्ही याला प्राचार्य असोसिएशनने आम्ही असं ठरवलं होतं की आपण ऑनलाईन प्रक्रिया चालू करूया. याचं कारण वेगळं होतं, कारण ज्या प्रकारचं प्रेशर संस्था चालकांच्यावर, प्राचार्यांच्यावर ऑफलाईन ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये व्हायचं त्याला म्हणून आम्ही जरूर पाठिंबा दिला. सर्व प्राचार्यांनी, सर्व संस्थांनी पाठिंबा दिला. पण त्याच वेळेला जर त्रुटी असतील तर मोकळ्या मनाने मान्य केलं पाहिजे की त्रुटी आहेत, आपण त्या निवारण करूया. खरं तर माझं आणखीन एक वेगळं म्हणणं आहे, मॅडम तुम्ही एक विचार केला पाहिजे, आपण सगळ्यांनी विचार केला, तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण आहे की 10वीची जी परीक्षा आहे तिचा निकाल जर आपण 15 मेपर्यंत लावला तर हे सगळे ऑनलाईन प्रक्रिया आपण 30 जूनपर्यंत संपवू आणि नेहमीप्रमाणे कॉलेज आपण चांगली करू शकू. चितळे सर, 10वीचा निकाल उशिरा लागून ज्या पद्धतीने झोनचे सरांनी काही सजेशन्स केलेले आहेत, पुढच्या लिस्टमधले प्रॉब्लेम कमीत कमी करण्यासाठी या पद्धतीच्या तातडीच्या काय उपाययोजना समिती? पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांचे फॉर्म ऑफ झाले होते, म्हणजे त्यांना नावच दिसत नव्हतं, त्या 2100च्या ॲडमिशन्स आज रात्रीच होत आहेत, म्हणजे त्याची लिस्ट येणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सेकंड राऊंड उद्या संपते, त्यानंतर गुरुवारी आम्ही बसून ह्या सगळ्या तक्रारांचं निवारण थर्ड लिस्टच्या आधीच करणार आहोत. थर्ड लिस्ट नंतर करणार आहोत मी कधीही म्हटलं नाही. ते तुम्ही बोलताय की थर्ड लिस्ट नंतर काय होणार. प्रॉब्लेम असा आहे की जर एखाद्या मुलं आपण सगळ्या राऊंडमध्ये खेळवत बसलं ती प्रक्रिया कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्यावर सरकार आपण ते निवारण तक्रारींचं जास्तीत जास्त निवारण करण्याचा प्रयत्न करत आहे असं सरकारचा दावा आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या देखील तेवढ्याच आणि अनेक तक्रारी आहेत. पण पुढच्या वर्षी यंदा MMR रिजनमध्ये मुंबई विभागात लागू केलेली 11वी ऑनलाईनची ही पद्धत जर राज्यभरात लागू करायची असेल तर 10वीचा निकाल वेळेत लावणं आणि विद्यार्थ्यांना पुरेसं निदान 6 महिन्याचं ट्रेनिंग देणं, या गोष्टी जर पाळल्या गेल्या तर यंदा जी ही वेळ आलेली आहे तक्रारी ऐकण्याची आणि त्याचं निवारण करण्यासाठी जनता दरबार भरवण्याची, ती वेळ कदाचित सरकारवर येणार नाही. हा होता आमचा ऑनलाईनचा जनता दरबार. पाहत राहा फक्त IBN लोकमत.